नमस्कार मैत्रिणींनो, यावर्षी सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी आलेली आहे। प्रत्येक माहेरवाशिणीचा आणि प्रत्येक स्त्रीच्या आवडीचा सण म्हणजे नागपंचमी। दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला म्हणजे श्रावणाला सुरुवात झाली की 5व्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो। या दिवशी नागोबाची पूजा केली जाते। नागदेवता हे शिवाच्या गळ्यातील अलंकार मानले जाते। या दिवशी नागोबाची पूजा केल्यामुळे सुख, सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होते असे म्हणतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची, वारूळ नसेल तर तुम्ही घरीच पूजा कशी करू शकता, या दिवशी कोणत्या गोष्टींना खूप मोठा मान आहे आणि या दिवशी विशेष करून कोणता नैवेद्य दाखवला जातो, कोणता मंत्र म्हणावा आणि या दिवशी काही नियमही पाळावे लागतात। कारण नागपंचमीच्या दिवशी अशीही काही कामं आहेत की ती या दिवशी अजिबात करायची नाहीत। तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे, त्यामुळे अजूनही बरेच लोक नागाची पूजा करताना दिसतात। नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात, त्यामुळे शेतकरी लोक सुद्धा अगदी उत्साहाने आनंदाने नागपंचमीचा सण साजरा करतात। तर नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणची वेगवेगळी आहे। काही जण पाटावर हळद चंदनाने नाग आणि नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून पूजा करतात, तर काही जण मातीची नागाची मूर्ती बनवून त्याची देखील पूजा करतात। त्याचबरोबर काही जण नाग, नागिन आणि त्यांची पिल्ले अशी वंशावळ काढून पूजा करतात। तर काही ठिकाणी पाटावर तांदूळाने किंवा रांगोळीने सुद्धा नागनागिन आणि पिल्लांची चित्रे काढून पूजा केली जाते। अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने नागोबाची पूजा केली जाते। तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। शेवटी भाव महत्त्वाचा आहे। पण बऱ्याच ठिकाणी असा एक कागद मिळतो ज्याला नागोबाचा कागद किंवा नागनरसोबाचा कागद म्हणतात। हा कागद तुम्हाला नागपंचमीच्या 1-2 दिवस आधी किंवा श्रावण महिन्यामध्ये बाजारामध्ये, किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल। अगदी आमच्या भागात पण नागपंचमीच्या दिवशी असा कागद चिकटवून त्याची देखील पूजा केली जाते। नागपंचमीची पूजा एकदम साधी सोपी आहे। त्यासाठी तुम्हाला असा नागदेवतेचा चित्र असलेला कागद घ्यायचा आहे। अगदी 5 ते 10 रुपयांना हा कागद तुम्हाला मिळून जाईल आणि नाही मिळाला तरी गुगलवर सर्च करून नागदेवतेचा फोटो घेऊन तुम्ही त्याची कलर प्रिंट काढून सुद्धा पूजा करू शकता। हा नागोबाचा कागद बरेच जण श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी किंवा श्रावण महिन्याला सुरुवात झाली की पहिल्याच दिवशी आपल्या देवघरामध्ये चिटकवतात किंवा काही जण नागपंचमीच्या दिवशी हा कागद लावून त्याची पूजा करतात किंवा आदल्या दिवशी जो भावाचा उपवास असतो त्या दिवशी पण लावून पूजा केली जाते। तर या दिवशी सर्व स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून नवीन वस्त्र घालायची आहेत। ज्या नववधू आहेत किंवा ज्या स्त्रिया आहेत त्यांनी पण या दिवशी छान अशी साडी घालू शकता। आदल्या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या हातावरती मेहंदी लावतात, नेलपेंट लावतात आणि नवीन अलंकार दागिने घालून छान असं तयार होऊन नागपंचमीची नागोबाची पूजा करतात। तर आपल्याला ही पूजा जिथे मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्यावरती नवीन कोरं वस्त्र टाकायचं। कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे मी दिवा लावून दिव्याची पूजा करून घेतली। दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहायची, नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपण गणेश पूजन करणार आहोत। गणपतीला देखील आपण स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक केला। अभिषेक करताना तुम्ही ओम गण गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करू शकता। त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करायची आहे। पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची स्थापना केली। त्यांना देखील चंदन, हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायच्या। गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे। त्यानंतर या पूजेची मुख्य देवता म्हणजे आपण नागदेवतेची पूजा करणार आहोत। तर त्यासाठी इथे माझ्याकडे अशी धातूची नागोबाची मूर्ती आहे, त्यामुळे मी या मूर्तीवरती स्वच्छ पाण्याने, दुधाने अभिषेक करत आहे। तुम्ही मातीची मूर्ती बनवून शकता तुमच्याकडे नसेल तर, किंवा तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल चित्र काढण्याची रांगोळीने, तांदूळाने किंवा हळद चंदनाने किंवा फक्त तो कागद चिटकवून त्याची जरी पूजा केली ना तरी सुद्धा चालते। मातीची मूर्ती असेल तरी सुद्धा त्यावरती थोडंसं पाणी आणि दूध आपण अर्पण करू शकतो। नागोबाला दूध अत्यंत प्रिय आहे। दूध अर्पण करताना किंवा अभिषेक करताना
अनंतादी नागीभ्यो नमः किंवा ओम नागदेवता नमो नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. स्त्रियांनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यावर आपण नागदेवतेची स्थापना केली. अशा प्रकारे मी हा कागद चिटकावून घेतला आहे. तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा हा कागद चिटकवू शकता. या कागदावरती पहिले चित्र दिसत आहे ते नरसिंहाचं आहे. हा विष्णूचा अवतार आहे. याची पूजा आपल्याला गुरुवारी करता येईल. आणि त्याच्याच बाजूला नागाचं चित्र आहे. कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण याची पूजा आपण नागपंचमीच्या दिवशी करायची आहे. आणि त्याच्याच खाली जरा जिवंतिका याचाच अपभ्रंश होऊन जीवत्या हा शब्द तयार झाला आहे. याची पूजा आपल्याला श्रावणातील दर शुक्रवारी करायची आहे. आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी दर शुक्रवारी आपण ह्या जीवतीचे पूजन करू शकतो. आणि त्याच्याच खाली बुध आणि बृहस्पतीचे चित्र आहे. याची पूजा आपल्याला बुधवारी आणि गुरुवारी करता येते. तर असा कागद तुम्ही देवघरामध्ये चिटकवलेला असेल तर ठीक आहे, नसेल तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी चिटकावतात. तुम्ही अजूनही चिटकवला नसेल तर नागपंचमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही चिटकावू शकता किंवा आदल्या दिवशी चिटकावू शकता. आता आपण नागोबाची पूजा करायची आहे. सर्वात आधी नागदेवतेला गंध लावायचा आहे. तुम्ही चंदन, भस्म किंवा अष्टगंध पण लावू शकता. पूर्वीच्या काळी गावाकडे स्त्रिया नागपंचमीला वारुळाची पूजा करायला जायच्या. अजूनही जिथे वारुळे असतील तिथे जातही असतील, पण शहरी भागामध्ये वारुळे नसतात तर त्यांनी अशा प्रकारे घरीच पूजा करू शकता. नागोबा, नरसिंह, बुध आणि बृहस्पती यांना गंध लावायचा आहे. आणि ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपण हळदी कुंकू लावायचं आहे. या कागदावरती ज्या स्त्रिया आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर नागोबाला कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे. या दिवशी कापसाची वस्त्रमाळ अवश्य घाला. नागपंचमीच्या पूजेसाठी कापसाची वस्त्रमाळ आणि धागा या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर हा धागा बनवण्यासाठी आपल्याला पांढरे सूत किंवा पांढरा दोरा घ्यायचा आहे. तो आपल्याला आपल्या गळ्यामध्ये बसेल इतक्या आकाराचा 5 किंवा 7 पदरी करायचा आहे. इथे मी 5 पदरी केलेला आहे. त्याला ओली हळद लावून आपण तो पिवळा करायचा आहे. किंवा हातावरती थोडीशी हळद आणि पाणी घेऊन तो आपल्याला हळदीने दोरा असा पिवळा करायचा आहे. या दिवशी पिवळा केलेला दोरा खूप महत्त्वाचा असतो. याला आमच्या भागामध्ये पौत असं म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला काही वेगळा शब्द असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारचे 4 ते 5 दोरे आपल्याला करायचे आहेत. ते नागोबाला घालायचे आहेत. वारुळाची पूजा करणार असाल तर ते वारुळावरती एखादा ठेवायचा आहे. मातीची नागाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला सुद्धा घालू शकता. अनेक गावांमध्ये नागोबाची मातीची मूर्ती केली जाते. तिथे पण जाऊन काही स्त्रिया पूजा करतात. तर त्या ठिकाणी पण आपण हे दोरे द्यायचे आहेत आणि तिथले घेऊन यायचे असतात. आणि नंतर घरी आल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या हातावरती किंवा गळ्यात बांधले जातात. खास करून तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना तुम्ही हातावरती किंवा गळ्यामध्ये हा दोरा बांधू शकता. त्यानंतर आपण नागोबाला अक्षता, फुलं वाहायची आहेत. त्यानंतर या पूजेत महत्त्वाची असतात ती म्हणजे आघाड्याची पाने. तुम्ही आघाड्याची माळ पण करून घालू शकता. आघाडा, दुर्वा आणि फुले यांची माळ तयार करून घालू शकता. आणि ती माळ आपल्याला नागोबाला घालायची आहे. किंवा माळ बनवली नसेल तर मग अशा पद्धतीने आघाडा, दुर्वा आणि फुले देखील आपण अर्पण करू शकतो. या कागदावर नागपंचमी आहे म्हणून नागोबाचीच नव्हे तर या कागदावरती जे काही देवी देवता आहेत त्या सर्वांची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. नागदेवतेला प्रार्थना करा की माझ्या संपूर्ण घराचे रक्षण कर. जीवतीला प्रार्थना करा की माझ्या मुलांना उदंड आयुष्य आणि उत्तम निरोगी आरोग्य लाभू दे. ही जीवतीची पूजा आपण आपल्या मुलांबाळांसाठी आयुष्य, आरोग्य तसेच सुख समृद्धीसाठी करत असतो. त्यामुळे शक्य झालं तर श्रावणातील दर शुक्रवारी आपण ह्या जीवतीचे पूजन करून आपल्या मुलांना औक्षण देखील करू शकता. पूजा करून झाल्यावर नागोबाला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये जास्त मान असतो तो म्हणजे दूध आणि ज्वारीच्या लाह्या आणि फुटाण्यांचा. त्यातल्या त्यात दूध आणि ज्वारीच्या लाह्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. या दिवशी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील लाह्या आणि फुटाणे. त्यामुळे तुम्ही अवश्य याचाच नैवेद्य नागोबाला दाखवा, कारण या दिवशी याचं खूप मोठं महत्त्व आहे. तसेच या दिवशी नागाला दूध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. नागोबाला नैवेद्य दाखवल्यानंतर धूप, दीप ओवाळायचा आहे. संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करायची आहे. येत असेल तर एखादा मंत्र म्हणायचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे अनंतादी नागीभ्यो नमः किंवा ओम नागदेवता नमो नमः किंवा तुम्ही गायत्री मंत्र पण म्हणू शकता. भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात्.
प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे। तसेच नागपंचमीला दूध आणि लाह्यांबरोबरच पुरणाचे दिंड आणि कानवल्याचा सुद्धा मान असतो। काही जण पातोळ्या पण दाखवतात। कानवले म्हणजे एक प्रकारची करंजीच असते, फक्त त्या न तळता उकडलेले असतात किंवा भाजलेले असतात। आणि पुरणाचे दिंड म्हणजे गव्हाच्या कणकेची छोटी चपाती लाटून त्यामध्ये पुरण भरले जाते आणि त्याची घडी करून ते सुद्धा वाफवतात। अशा प्रकारे कानवले, पातोळ्या किंवा पुरणाचे दिंड याचा पण नैवेद्य दाखवला जातो नागपंचमीच्या दिवशी। त्यासोबतच या दिवशी तवा कढई ठेवत नाहीत, त्यामुळे असे पदार्थ बनवले जातात। असं म्हणतात की या दिवशी काही भाजायचे किंवा तळायचे नसते। या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, अशा गोष्टी या दिवशी पाळल्या जातात। पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे। तसेच या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये नांगर चालवू नये, शेतकऱ्यांनी या दिवशी शेतामध्ये कोणत्याही प्रकारची कामे करू नयेत। अशी काही कामं करणं नागपंचमीच्या दिवशी वर्ज्य मानलं जातं, कारण या दिवशी आपल्या हातून कोणत्याही जीवाची हानी होऊ नये हाच यामागचा उद्देश असतो। तसेच केस कापणे, दाढी करणे, नखे कापणे या गोष्टी पण करणं कटाक्षाने टाळावं। या उलट स्त्रियांनी छान असं नटून थटून झाडाला झोके घेऊन या सणांचा आनंद घेऊ शकता। अशा प्रकारे नागोबाची पूजा झाल्यानंतर नागोबाला मनोभावे नमस्कार करा, प्रार्थना करा, नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि पूजा झाल्यावर तो कागद तुम्ही विसर्जन करू शकता किंवा श्रावण अमावस्येला म्हणजे श्रावण महिन्यातल्या शेवटच्या दिवशी पण तुम्ही विसर्जन केला तरी सुद्धा चालेल किंवा नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पण केला तरीही चालेल। नागोबाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष कमी होतो, त्याबरोबरच आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सापाची भीती राहत नाही। तसेच आपल्याला सुख, सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होते असे म्हणतात। त्यामुळे आपल्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने या दिवशी नागोबाची पूजा अवश्य करा। ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अनेक मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।